नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण या प्रकरणी सीबीआयची टीम शुभम खेरनारला घेऊन मेडिकल करता आता रवाना झाली आहे। पुढे सीबीआयची टीम पुण्यात शुभमची मेडिकल करता आता चाचणी करणार आहे। मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि शुभम खेरनार या तिघांची समोरासमोर बसून चौकशी होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, तिघांची समोरासमोर चौकशी होणार आहे, पण त्यापूर्वी खेरनारची वैद्यकीय चाचणी लागवी। खरं तर पुण्याच्या सीबीआय हेडक्वार्टर मध्ये मोठ्या हालचाली सध्या सुरू आहेत। आपण पाहिलं की एकीकडे मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, त्याचबरोबर धनंजय लोखंडे हे जे 3 आरोपी आहेत, ज्यांच्यासह हा जो शुभम खेरनार आहे नाशिकचा, अशा चौघांची या ठिकाणी चौकशी सुरू होती। समोरासमोर चौकशी सुरू होती आणि या सगळ्या चौकशीमध्ये शुभम खेरनार जो नाशिकचा मूळ राहणारा आहे आणि नीट पेपर फुटीमधील पहिला अटक आरोपी आहे, त्याला घेऊन जे सीबीआयची टीम एक जे खासगी वाहनातून पुण्याच्या ससून रुग्णालयाकडे घेऊन गेलेली आहे, त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुन्हा त्याला सीबीआयच्या मुख्यालयामध्ये आणलं जाईल। एकीकडे आपण पाहिले की पुण्यामधून ज्या पद्धतीने सध्या या सगळ्या घडामोडी सुरू आहेत, त्यामध्ये मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांच्या संपर्कात हा धनंजय लोखंडे जो अहिल्यानगरचा आहे हा आला होता आणि 10 लाख रुपये घेऊन धनंजय लोखंडे यांनी शुभम खेरनार याला नीटचं पेपर दिलं होतं। अशी जी सिंडिकेट आहे या सगळ्याचा तपास सध्या सुरू आहे। ज्यांचा व्यवहार हा झालेला आहे तो ऑनलाईन व्यवहार, त्याचा सुद्धा तपास सध्या पोलीस या सीबीआयचे करताना दिसत आहेत। एकंदरीत सीबीआय सध्या ऍक्शन मोड मध्ये आपल्याला दिसत आहे। अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।